हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सोनाली क्रिएशनमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज हा आपला व्हिडिओ स्पेशली बिगिनरसाठी आहे. जे टेलरिंग नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. छोट्या गोष्टी आहेत, पण त्या पहिल्यांदा आपण जर एखादी गोष्ट चालू करत असाल तर त्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की हा म्हणजे बेसिक गोष्ट कसं आपण यूज करू शकतो. फॅब्रिकमध्ये काय गोष्टी असतात की त्या नेसेसरी असतात आपल्याला माहीत असणं. ठीक आहे, तर हा आहे टेपपासून आपण चालू करूया. महत्त्वाची खूप गोष्ट आहे ही. तर हा टेप आहे. टेप हा इंचीमध्ये असतो. हे तुम्हाला 1 2 3 4 1 2 3 4 हे दिसत असाल, हे आहे इंचामध्ये. ठीक आहे, या साईडला तुम्ही बघू शकाल. वरच्या साईडला जे दिलेलं आहे, ही वरची साईड आहे ही इंचामध्ये आहे आणि ही खालची साईड आहे ही सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे, तर सेंटीमीटरमध्ये ह्या गोष्टी म्हणजे सेंटीमीटर आपण जेव्हा फॅब्रिक घ्यायला जातो ना, तेव्हा काय असतं की ते फॅब्रिक आपल्याला 1 मीटरचं असतं. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर. ठीक आहे, 100 सेंटीमीटरचं काय आपल्याला 1 मीटरचं फॅब्रिक असतं. हे बघा, इथे 100 आहे. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटरचं फॅब्रिक असतं. 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटरचं फॅब्रिक आहे. ठीक आहे, जेव्हा पण आपण टेलर शॉपमध्ये जातो तेव्हा ही गोष्ट नक्की तुम्ही जेव्हा घरी आणता फॅब्रिक आणि त्यांनी तुम्हाला फॅब्रिक दिलं आणि तुम्हाला माहितीच नसेल की एक्झॅक्टली किती आहे, तर आपण हे मोजून बघू शकतो. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. ठीक आहे, ही गोष्ट झाली सेंटीमीटरची. आता आपण बघणार आहेत इंचाची. ठीक आहे, हे इथून ते इथंपर्यंत जे माप दिसतं आहे, 1 ते 2 पर्यंत जे माप दिसतं आहे, हे टोटल 1 इंच आहे. ठीक आहे, आता आपण म्हणतो की जेव्हा आपण शिकतो, मे बी तुम्ही जेव्हा नवीन शिकत असाल, तुमचे टीचर्स वगैरे म्हणत असाल की 1.75 1.2 1.5 या गोष्टी बोलत असतात, तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली काही कळत नसतं. ठीक आहे, तर आपण ती एक्झॅक्टली आपण कसं असतं हे आपण समजून घेणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय बोललेलं असतं 0.25. 0.25 म्हणजे काय, तर या दोन लाईनी म्हणजे 0.25. 0.5 म्हणाले तर 0.5 म्हणजे हा अर्धा. ठीक आहे, हा इथून ते अर्धा म्हणजे काय असतं 0.5 असतं. ठीक आहे, 0.75 जर कोणी म्हणालं तर काय असतं 0.75 म्हणजे या लाईन म्हणजे 3 आणि 3 6 लाईन म्हणजे 0.75. इथल्या 2 लाईनी सोडून द्यायच्या आणि या 6 लाईनी म्हणजे 0.75. ठीक आहे, आता आपण काय म्हणतो 1.75 म्हणजे काय, तर हा 1. ठीक आहे, हा मी तुम्हाला दाखवते. इथून ते इथंपर्यंत 1 आणि इथून ते इथे 6 लाईन, इथून ते इथं किती आलं 1.75. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा पण तुम्ही नवीन हा कोर्स शिकत असाल, टेलरिंग शिकत असाल. ठीक आहे, ही झाली टेपची बाजू. टेपमध्ये आपण इंचेस कसे घ्यायचे या प्रकारे आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण जेव्हा फॅब्रिक घेतो, ठीक आहे, हा फॅब्रिक आहे. ह्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला आता नवीन तुम्ही शिकताय. ठीक आहे, तर नवीन शिकताना काय होतं, आपण कुठेही मेजरमेंट टाकतो, बरोबर का नाही. कुठेही मेजरमेंट टाकायचे नाहीत. आता हे फॅब्रिक आहे, तुम्हाला जाता सांगितलं की आपल्याला कुर्तीची ड्राफ्टिंग करायची आहे किंवा मग 1 पीस आपल्याला काही म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करायची असेल, तर तुम्ही काय करणार की कुठलंही कापड कसंही घेणार आणि त्याच्यावर करणार, तसं करायचं नाही. तर हा एकही थोडीही बाजू आपल्याला एक वेस्ट करायची नाही फॅब्रिकची. जेवढा भाग आपल्याला वापरता येईल तेवढा भाग वापरायचा. कारण काय होतं की आपल्याकडे दिसतो खूप सारा फॅब्रिक, पण जेव्हा आपल्याला एक्झॅक्टली लास्टपर्यंत जातो तेव्हा फॅब्रिक उरतच नाही. मग तेव्हा काय करणार, तर तेव्हा खूप धावपळ होऊ शकते. आपल्याला परत शॉपमध्ये जा, मग ते फॅब्रिक घेऊन या. ते गोष्ट न होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधीच खूप जपून फॅब्रिक वापरायचं आहे. कटिंग करताना खूप जपून काळजीपूर्वक कटिंग करायची आहे. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहे की जेव्हा आपण साधारण कोणतंही कटिंग करत असाल तेव्हा काय करायचं, आडव्यामध्ये कटिंग कधीच करायचं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट की आडव्यामध्ये कटिंग करायची नाही, कधीही उभी साईड. आता या फॅब्रिकचा हा आडवा भाग आहे आणि हा इथून उभा भाग आहे, बरोबर. हा उभा भाग आहे आणि ही आडवी बाजू आहे त्याची, बरोबर. आता आडव्या बाजूने आपल्याला का नाही करायचं कटिंग आणि उभ्याच बाजूने का करायचं, तर बघा हे उभा साईड, ही उभी साईड आहे. ठीक आहे, याला असं आपण केलं, या पद्धतीने मी असं केलं तर याला स्ट्रेच नाही होते, कुठेही स्ट्रेच नाही होते हा फॅब्रिक. ठीक आहे, पण जर मी आडवी साईड केली तर ही आडवी साईड ही स्ट्रेच होते. बघा स्ट्रेच होते, तुम्हाला दिसते ही, बघा ही स्ट्रेच होती. तर आपल्याला जेव्हा आपण उभ्यामध्ये कटिंग करतो तेव्हा आपल्याला स्ट्रेच नसतं होऊन द्यायचं ते फॅब्रिक.
आणि जसं फॅब्रिक आहे आपल्याला तसंच हवं असतं, ठीक आहे. म्हणून कधीही कटिंग करताना काय करायचं, उभी साईडने कटिंग करायचं, आडवी साईडने करायचं नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट काय असते, जेव्हा आपल्याला पट्ट्या कट करायच्या असतील, फॉर एक्झाम्पल आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा हुक पट्टी असते किंवा बटन पट्टी असते, या पट्ट्या कधी करायच्या असतात, कशा करायच्या असतात, फॉर एक्झाम्पल ही उभी साईड आहे, उभी साईडने आपल्याला पट्ट्या कट करायच्या, कधीही कट करताना कधी करायच्या, उभ्या साईडने अशा पट्ट्या कट करायच्या, ठीक आहे. पण जेव्हा नंतरला काय होतं की नेकच्या गळ्या असते, नेकचे जे कटिंग असतं, तर नेकच्या कटिंगसाठी काय करायचं, बायसमध्ये कपडा कट करायचा. बायसमध्ये जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बायसमध्ये पट्ट्या कट करा, ठीक आहे, तर बायस म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल ही सरळ बाजू, ही उलटी, ही सरळ बाजू आणि ही आडवी बाजू, ठीक आहे. बायस म्हणजे काय, तर या अशा पट्ट्या कट करायच्या आपण मधोमध, अशा मधो म्हणजे एका साईडनेच कट करायचं, ॲक्च्युली या साईडनी ह्या अशा पट्ट्यात. ही पट्टी कशासाठी कट करणार, तर नेकसाठी आपल्याला जर लागत असेल ना, तर नेकसाठी या तुम्ही पट्ट्या यूज करू शकता. पण जर तुम्हाला सांगितलं असेल की हुक पट्टी पाहिजे असेल किंवा मग काय बोलणार त्याला की बटन पट्टी जर पाहिजे असेल तुम्हाला, तर काजे वगैरे करण्यासाठी पट्टी हवी असेल, तर तुम्ही काय करणार, स्ट्रेट पट्ट्या कट करायच्या, या प्रकारे स्ट्रेट पट्ट्या कट करायच्या, ठीक आहे. या पट्ट्या स्ट्रेटमध्येच कट करायच्या, कारण की आपल्याला तिथे लवचिकपणा थोडाही नको असतो, ठीक आहे. आपल्याला एकदम व्यवस्थित पट्टी बसली पाहिजे असते, ठीक आहे. तर आपल्याला काय म्हणून काय करायचं, याचा डिफरन्शिएट कळाला असेल तुम्हाला की जेव्हा आपल्याला हे नेकला कटिंग करतो तेव्हा या बायसमध्ये करायच्या, आडव्या तिरक्या करायच्या, आणि जेव्हा हुक पट्टी वगैरे बनवायची असेल तेव्हा त्यासाठी अशा उभ्या लाईन्स कट करून घ्यायच्या, ठीक आहे. एवढं झालं मेजर, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा आपण कटिंग करतो, आता फॉर एक्झाम्पल आपली कटिंग आहे आणि असं या पद्धतीने नाही ठेवायचं कधीच, ठीक आहे. आणि हा बाजू पूर्ण उरणार, मग जर तुम्ही या पद्धतीने कटिंग केली, असा फॅब्रिक आहे आपल्याकडे, ठीक आहे, आणि तुमचं फक्त एवढाच फॅब्रिक यूज होतोय आणि एवढा फॅब्रिक राहतोय, तर तुम्ही या पद्धतीने कधीच कटिंग नाही करायची. तुम्ही काय करायचं मग, तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करायची, या पद्धतीने. कधीही फॅब्रिक उरला पाहिजे याचंच आपण हे केलं पाहिजे, या पद्धतीने. जर तुम्हाला एवढाच फॅब्रिक लागत असेल तर एवढाच फॅब्रिक तुम्ही यूज करायचा. हा जो फॅब्रिक आहे तुम्हाला दुसऱ्या कामासाठी यूज होऊ शकतो, ठीक आहे. जास्त थोडा फॅब्रिक करून हे नाही करायचं, खूप जास्त फॅब्रिक यूज कधीच करायचं नाही, थोड्यामध्येच आपण कटिंग वगैरे करून घ्यायची आहे, ठीक आहे. आता हा ब्लाऊज आहे, ठीक आहे. या ब्लाऊजच्या या पट्ट्या आपण उभ्यामध्ये कट केल्या, ठीक आहे. आणि ही जी पट्टी असते, ही बेल्ट असतो, हा पण कधी आपल्याला बायसमध्ये कट करायचा नाही आहे, आडव्यामध्ये कट करायचा नाही आहे, हा आपण उभ्यामध्येच कट करून घ्यायचा, ठीक आहे. ही जी उभी साईड आपण कट केलेली असते सेम त्याच्यासोबत ही साईड कट करून घ्यायची, ठीक आहे. आता आपल्याला हा नेक, मी म्हणाले या नेकसाठी आपल्याला हा राऊंड असा पाहिजे असतो फॅब्रिक, ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला बायस कटिंग करायची असते, ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजचं किंवा मग टॉपचं वगैरे तुम्ही कटिंग करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओज.